तर आज उठल्याच माझं बाळ जरा सॅड होतं, कारण रात्रभर तिला ताप आला होता. म्हटलं सकाळीच तिला काहीतरी खायला बनव. मग आज तिच्या पप्पांना सुट्टी पण होती. म्हटलं मग पप्पांसोबत खेळ तोपर्यंत तुझ्यासाठी मी मॅगी बनवते. कालच दोघेजण मॅगी घेऊन आले होते. रात्रभर बिचारीला ताप होता. औषधं दिलं होतं झोपायच्या अगोदर, पण औषधाचा असर संपलं तर परत ताप आली होती रात्री. मग तिच्यासाठी मॅगी बनवत होते मी. काही खायला नको म्हणत होती. आता मॅगी पण काय माहिती खाते का नाही. मॅगी बनवता दोघांचं तिकडं काहीतरी खेळायचं काम चालू होतं. रात्रभर तिला मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या वगैरे केल्या मी. तेवढ्यापुरतं बरं वाटायचं. पप्पांसोबत पण काहीतरी खेळायचं काम चालू आहे तिचं. त्यांना म्हणे मला ड्रॉइंग काढून द्या. पप्पा घरी असले का तिला एकदम छान वाटतं. तिचे पप्पा तिच्यासोबत तिच्यासारखंच राहते, ते एकदम लहान मुलांसारखं. मग पप्पा असले तर मुलगी एकदम खुश राहते. पण बिचारी रात्रभर एवढी ताप आलेली असून पण दिवसा उठल्यानंतर एकदम नीट झाली. डान्स करत होती. देवाचे गाणे लावले होते. बघा तिने 2-3 झेंडे पण काढलेत ड्रॉइंगमध्ये. मॅगी बनवून झाली तरी पण म्हणे मला नाही खायची मॅगी. तापेमुळे तिच्या काही तोंडाला चवच नसेल, ती तरी काय करेन. पप्पांचं चालू होतं तिच्या, चल पिऊ मॅगी खाऊन घेऊ. पण काय मला नाही खायची. मग नंतर मी म्हटलं मी चारते तुला, खा. मग थोडीशी ताकद येईन तुला, नाहीतर दवाखान्यात जावं लागेल. मग लगेच बसली खायला. खाते म्हणे ओके मम्मा.